तुम्हाला माहिती आहे का गणपती फक्त 10 दिवसच का बसतात? या मागे अशी सुंदर कथा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मग पब्लिक बोला गोगल हेपाकुलेचे मॉडेल हॅशटॅग डान्स ब्लॉगर वेदव्यास नावाच्या ऋषींनी महाभारत हे काव्यलेख रचली, परंतु त्यांना व्यक्तिगत लिखाण करायचं होतं. पण तेव्हा लिखाण करायला एवढं बुद्धिमान संपूर्ण जगात कोणीच नव्हतं. मग ऋषींनी आराधना केली आणि गणपती प्रकट झाले. त्यांनी गणपतीला विचारलं आणि ते प्रत्यक्षात हो म्हणाले. परंतु गणपती हे लिखाण अवरीत करेल, थांबणार नाही. जिथपर्यंत पूर्ण नाही होणार तिथपर्यंत थांबणार नाही असे म्हणाले आणि ऋषींनी सांगणं चालू केलं. असं 10 दिवस चाललं होतं हे महाभारत. त्यामुळे गणपती बाप्पाला थकवा येईल, तापमान वाढू नये म्हणून वेदव्यास ऋषींनी गणपती बाप्पाला मातीचं लेप संपूर्ण अंगाला लावलं. आणि तो दिवस होता भाद्रपद शुक्ल चतुर्थी. म्हणून भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती बाप्पाचं आव्हान होते आपल्या घरी आणि अनंत चतुर्थीला महाभारत लिहून संपलं. हा काळ होता 10 दिवसाचा. वेदव्यास ऋषींनी वेगवेगळे पदार्थ खायला दिले आणि तेव्हापासून गणपती बाप्पा बसवण्याची प्रथा पडली आणि हे पूर्ण काम अनंत चतुर्थीला संपलं. ऋषी म्हणाले की गणपती बाप्पा तुमच्या अंगावर खूप धूळमाती झाली, त्यामुळे तुम्ही स्नान करा. म्हणून गणपती बाप्पांनी स्नान केलं आणि ही परंपरा सुरू आहे पब्लिक. आणि जाताना बाप्पा एक आश्वासन देतात की मी पुढच्या वर्षी लवकर येईल. तर अशी ही हजारो वर्षापूर्वीची कथा आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. काही चुकलं असेल तर सांगा ते पण. भेटू मग नेक्स्ट व्लॉग मध्ये. शेअर करा जास्त व्हिडिओ.